This conference will now be recorded. वो खाल्लं. अद्य बुधवासरः अथवा सौम्यवासरः मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी दिनांक 6 जानेवारी 2021 पतंजल योग सूत्र तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यासः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यन्तरधर्मसाधनं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत्तामत्र वक्षे. उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते. योगशास्त्रे धना किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः. स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत्. प्रथमोऽध्यायः समाधिपादः. अथ योगानुशासनम्. योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टुस्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र. वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ये विकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि. विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्यालम्बना वृत्तिर्निद्रा अनुभूतविषया सम्प्रमोषा स्मृतिः अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः. तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः स तु नैरन्तर्य सत्कारासेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रवितविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यं तत्परं पुरुषख्यातिर्गुणवैतृष्ण्यं वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् सम्प्रज्ञातः विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः बहुप्रत्ययो विदेह प्रकृतिलयानां श्रद्धावीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्रसंवेगानाम् आसन्नः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वरप्रणिधानाद्वा क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञबीजम् स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अन्तरायाः दुःखदौर्मनस्याङ्गमे श्वासप्रश्वासाभिक्षेपसहभुवः तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः. मैत्री करुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनार्थश्चित्तप्रसादनं प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मती वीतरागविषयं वा चित्तं स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा यथाभिमतध्यानाद् वा परमाणुपरममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तिरभिजातस्यैव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्तदञ्जनता समापत्तिः. तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः. स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्यैवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं च आलिङ्गपर्यवसानं ता एव सबीजः समाधिः निर्विचारवैशारद्यध्यात्मप्रसादः कृतम्भरा तत्र प्रज्ञा श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् तज्जः संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् निर्बीजः समाधिः इति पतञ्जलिविरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः. तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः. अथ एकते विक्षेपाः समाधिप्रतिपक्षाः ताभ्याम् एव अभ्यासवैराग्याभ्यां निरोधव्याः. तो ये जो चित्त विक्षेप है मेरे ख्याल में सभी मराठी बोलने वाले ही है तो
मी मराठीतच स्पष्टीकरण करते, मला जास्त सोपं जाईल. तर हे जे विक्षेप आहेत समाधी प्रतिपक्ष असणारे त्यांचा ताभ्यामेव अभ्यास वैराग्य, तेच जे पूर्वी अभ्यास आणि वैराग्य यांच्या मार्फत जे निरोध करायचा तो त्यांनीच निरोध होईल. तत्र अभ्यासस्य विषयम् उपसंहरन् इदमाह तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यास. त्यातल्या अभ्यासाचा विषयाचा उपसंहार केला जातो की त्याच्या प्रतिषेधांसाठी विक्षेप आणि अंतराय यांच्या प्रतिषेधासाठी एकतत्वाभ्यास हा उपाय स्थानाशी स्वरूपाचा आहे. विक्षेप प्रतिषेधार्थम एकतत्वावलंबनम चित्तम अभ्यस्येत. तर विक्षेपाच्या प्रतिषेधासाठी एकतत्वावलंबन चित्त त्याचा अभ्यास अशा स्वरूपाचा करावा. यस्य तु प्रत्यर्थनियतं प्रत्ययमात्रं क्षणिकं च चित्तं तस्य सर्वमेव चित्तम् एकाग्रं नास्ति एव विक्षिप्तं. तर ज्याचं प्रत्यर्थनियत जो जो काही विषय असेल, ज्याच्या इंद्रियाशी संबंध असेल त्याच्याशी संबंध असणार प्रत्यय मात्र तो अनुभव त्यावेळेला घेणार क्षणिकंच चित्त आणि क्षणिका आहे की आता कानाने ऐकतो, मग काहीतरी बोलतोय, मग नंतर काहीतरी पाहतोय वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं. तस्य सर्वमेव चित्तम एकाग्रम नास्ति एव विक्षिप्त. त्याचं चित्त हे एकाग्र नसतं तर ते विक्षिप्त असणारं अशा स्वरूपाचं असतं. यदि पुनरिदम सर्वतः प्रत्यावृत्ते एकस्मिन् अर्थे समाधीयते तदा भवति एकाग्रम इत्यतो न प्रत्यर्थनियतम्. जर ते सर्व बाजूकडून ओढून आणून एकाच अर्थावरती त्याचं आलंबन अशा स्वरूपाचं केलं तर ते एकाग्र अशा स्वरूपाचं होतं आणि मग ते प्रत्यर्थ नियत अशा स्वरूपाचं राहत नाही. योपि सदृश प्रत्यय प्रवाहेन चित्तम एकाग्रम मन्यते तस्य एकाग्रता यदि प्रवाह चित्तस्य धर्मः तदा एकं नास्ति प्रवाह चित्तं क्षणिकत्वात्. जो एक सदृश प्रत्यय प्रवाह त्यामुळे चित्त एकाग्र आहे अशा स्वरूपाचं म्हणतात. तसे एकाग्रता यदि प्रवाह चित्तस्य धर्मः, त्याची एकाग्रता ही जर त्या प्रवाह चित्ताचा धर्म असेल तदा एकम नास्ति प्रवाह चित्तं क्षणिकत्वात्. तर एक चित्त राहिलं नसतं, ते प्रवाह चित्तं क्षणिकत्वात्. कारण ते क्षणिक असल्यामुळे प्रवाह हा वाहणारा असणारा अशा स्वरूपाचं. हे मला असं वाटतं थोडस बौद्ध दर्शनामध्ये यत क्षणिकम यत सत्तत क्षणिकम असं त्यांचं म्हणणं आहे. जी जी गोष्ट सत आहे, अस्तित्वात आहे, ती क्षणिक अशा स्वरूपाची असते. तो प्रत्यर्थ नियत प्रत्यय मात्र क्षणिकंच चित्तम, की प्रत्यर्थ नियत प्रत्यय मात्र असणारा आणि क्षणिक अशा प्रकारचं चित्त असेल तर सर्व चित्तम एकाग्रम नास्ति एव विक्षिप्तम. तर ते चित्त एकाग्र नसतं, विक्षिप्त अशा स्वरूपाचं असतं. आता सगळ्या बाजूनी चित्त काढून घेऊन एकाच अर्थावरती ते दृढ करण्याचा अशा स्वरूपाचा प्रयत्न केला तेव्हा चित्त एकाग्र अशा स्वरूपाचं होतं आणि म्हणून ते प्रत्यर्थ नियत राहत नाही. आता त्याच्यावरती आक्षेप असा की सदृश प्रवाह नित्य प्रत्यय प्रवाहेन चित्त एकाग्र मन्यते तस्य एकाग्रता यदि प्रवाह चित्तस्य धर्मः. प्रवाह चित्त जे आहे त्याच्या दृष्टीने, कारण ते क्षणोक्षणी नवीन नवीन निर्माण होत राहत आहे ज्ञान त्या एकाग्र त्याच्यावरती चित्त केलेलं आहे त्याचं अशा स्वरूपाचं. तर ती एकाग्रता हा त्या प्रवाह चित्ताचा धर्म आहे असं जर म्हणलं तदा एकं नास्ति प्रवाह चित्तम क्षणिकत्व. तर चित्त क्षणिक असल्यामुळे ते एकच राहणार नाही. पुढच्या क्षणाला दुसरं चित्त, त्याच्या पुढच्या क्षणाला तिसरं, आणखी पुढचं चित्त वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं राहील. ते प्रवाह चित्त अशी जर संकल्पना झाली तर आता प्रवाहांश तस्यैव प्रत्ययस्य धर्मः स सर्वः सदृश प्रत्यय प्रवाही वा विसदृश प्रत्यय प्रवाही वा प्रत्यर्थ नियतत्वात् एकाग्र एव इति विक्षिप्त चित्तानुपपत्तिः.
प्रवाहांशस्य एव प्रत्ययस्य धर्मः. संपूर्ण प्रवाहाचा नाही तर प्रवाहांश जो आहे अशा प्रत्ययाचा धर्म सर्व हा सदृश प्रत्यय प्रवाही वा विसदृश प्रत्यय प्रवाही वा. तो सदृश प्रत्यय प्रवाही असेल किंवा विसदृश प्रत्यय प्रवाही अशा स्वरूपाचा असेल, प्रत्यर्थ नियतत्वात एकाग्र एव. तो ज्या वेळेला ज्या क्षणामध्ये ज्याच्याशी संबद्ध झालेला आहे तो एकाग्र अशा स्वरूपाचं एव इति विक्षिप्त चित्त अनुभवती. तर तिचं विक्षिप्त चित्ताच्या अनुभवती होते. विक्षिप्त चित्त तिथं असेल असं म्हणता येत नाही. म्हणजे या चित्ताच्या विविध स्थिती आहेत का? यांच्या म्हणण्याप्रमाणे यत् सत्पत क्षणिकम, जी गोष्ट सत्य आहे ती क्षणिक असते अशा स्वरूपाचं. आणि प्रत्येक क्षणाचं चित्त वेगवेगळं असणार अशा स्वरूपाचं असतं. त्यावेळेला ते ज्या विषयामध्ये संबद्ध असणार अशा स्वरूपाचं असेल तदाकार ते होतं असणार अशा स्वरूपाचं, आणि मग त्याचं ज्ञान आम्हाला त्या क्षणी अशा स्वरूपाचं होतं. आता जर एकाच ठिकाणी चित्त स्थिर अशा प्रकारचा करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं वाटेल की चित्त एकाग्र आहे आणि ते तेच आहे. तर ते बौद्धांच्या म्हणण्याप्रमाणे ते तेच नाही. प्रत्येक क्षणी चित्ताचा लय होणार आणि प्रत्येक क्षणी नवीन चित्त निर्माण होणार. फक्त आपल्याला ते त्याच विषयाशी संबद्ध निर्माण होत असल्यामुळे असं वाटतं की ते तेच चित्त आहे. पण यांच्या म्हणण्याप्रमाणे ते भिन्न भिन्न असणार अशा स्वरूपाचं राहतं. आणि मग सदृश प्रत्यय प्रवाही विसदृश प्रत्यय प्रवाही. सदृश म्हणजे त्यासारखाच प्रत्यय हा त्या प्रवाहामध्ये येत राहिलेला आहे की मी घट बघतोय किंवा काय धन्वंतरी बघतोय असणार हा सदृश प्रत्यय प्रवाह. मध्येच माझ्या कानावरती काहीतरी संगीत पडलं आणि मी आता संगीत ऐकलं असं मला कळलं असणार की तो विसदृश प्रवाह अशा स्वरूपाचा झाला. ते संगीत ऐकतोय तोपर्यंत सदृश प्रवाह. मग मध्येच मला पुन्हा ती धन्वंतरीची मूर्ती दिसली, तर चित्र दिसलं, पुन्हा तो विसदृश प्रवाह इस प्रकार का झाला, अशा प्रकारचा झाला. तर प्रवाहांशस्य एव प्रत्ययस्य धर्मः सर्वः सदृश प्रत्यय प्रवाही वा विसदृश प्रत्यय प्रवाही वा प्रत्यर्थ नियतत्वात एकाग्र एव इति विक्षिप्त चित्तानुभवती. इथे विक्षिप्त चित्त होत नाही असं यांचं म्हणणं आहे. आता हे असं कदाचित असणार आहे की बौद्ध मत गृहीत धरून जेव्हा आम्ही एका अवलंबनावरती चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खऱ्या अर्थाने चित्त स्थिर असतं, ते दर क्षणी बदलणार अशा स्वरूपाचं नसतं, हे सांगण्याचा हा सगळा खटाटोप असणार अशा स्वरूपाचा आहे. हे बौद्ध मताचं खंडन करणं असणार अशा स्वरूपाचं. तस्मात् अनेकार्थम अवस्थितं चित्तमिति यदि च चित्तेन एकेन अनन्विताः स्वभावभिन्नाः प्रत्ययाः जायेरन् अथ कथम अन्य प्रत्यय दृष्टस्य अन्यः स्मर्ता भवेत्. आणि तस्मात् अनेकार्थम अवस्थितं चित्तमिति. अनेकार्थांची कोणाचा तस्मात् अनेकार्थम अवस्थितं चित्तमिति. अनेक अर्थामध्ये चित्त अवस्थित अशा स्वरूपाचं असतं. दिति च चित्तेन एकेन अनन्विताः स्वभावभिन्नाः प्रत्ययाः जायन्ते. एका चित्ताशी अन्वय नसलेले अशा प्रकारचे खूप स्वभावभिन्न असे प्रत्यय जर निर्माण झाले, आता कथम अन्य प्रत्यय दृष्टीस्य अन्य स्मरता भवेत्. तर दुसऱ्या कोणीतरी पाहिलेल्या गोष्टीचा दुसरा कोणीतरी स्मरता आठवण करणारा अशा स्वरूपाचा कसा होईल.
म्हणजे चित्त जर क्षणोक्षणी नवीन निर्माण होत असतं तर मागच्या क्षणाला मी हे अनुभवत होतो असा मला जो काही स्मृती होते ती स्मृती होणं शक्य नाही, कारण ते चित्त ते राहिलंच नाही, ते बदललेलं असणार अशा स्वरूपाचा आहे. त्या क्षणभंगवादाला अनुसरून जे काही उदाहरणं दिली जातात त्याला हे थोडस छेद देणार अशा स्वरूपात. बरेचदा ध्यान करताना ध्यान करायला लावणारे आजूबाजूचे आवाज ऐकायला सांगतात. पक्ष्यांचा आवाज, गाड्यांचा आवाज वगैरे वगैरे. मग ते चित्ताच्या ठिकाणी काय बदल करत असतील करायला सांगतो. वास्तविक असं आहे की एकतत्वाभ्यास असं जर असेल तर एकाच तत्वावरती चित्त स्थिर करणं अशी गोष्ट अपेक्षित आहे. आता इथं क्षणभंगवादाप्रमाणे असा आक्षेप घेतला गेला की असं जरी झालं, एका तत्वावरती चित्त स्थिर झालं असणार अशा स्वरूपाचं, तरी पुढच्या क्षणाला ते तत्वही नसतं आणि पुढच्या क्षणाला चित्तही नसतं आणि पुन्हा नव्याने चित्त निर्माण होतं आणि यात सतत क्षणिकम अशा स्वरूपाचं. त्याच्या पुढच्या क्षणाला पुन्हा नवीन निर्माण होतं वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं. तर मग एकतत्व अभ्यास होईलच कसा किंवा एकाग्रचित्त होईल असं कसं होईल जर चित्त प्रत्येक क्षणी बदलणार अशा स्वरूपाचा असेल तर, अशी मूळ शंका. यांचं म्हणणं असं की असं काही नाहीये की दर क्षणाला नाश होतो आणि नव्याने निर्माण होतो वगैरे असं. ज्या एका आलंबनावरती मी लक्ष केंद्रित केलेलं आहे तेच आलंबन माझं सातत्याने चालू असेल तर एकतत्वाभ्यास घडून येतो आणि या अभ्यासाच्या योगानं हे जे विक्षेप आणि अंतराय आहेत ते दूर करता येतात असं तात्पर्य अर्थ त्याचा आहे. पण मध्येच बौद्ध तत्वज्ञान, डायरेक्ट साक्षात उल्लेख पण नाही केलेला की बौद्ध तत्वज्ञानाविषयी बोलतो असणार त्याचं, पण क्षणिक हा पक्ष बौद्धांचा क्षणिकत्व हा बौद्धांचा पक्ष असणारा अशा स्वरूपाचा आहे. अन्य प्रत्ययोपचित्तस्य उपचित्तस्य कर्माशयस्य अन्य प्रत्युपभोक्ता भवेत. तर मागच्या क्षणामध्ये ज्या चित्ताने ज्या विषयाचं आनंद केलं त्याचं स्मरण पुढच्या क्षणामध्ये जे चित्त निर्माण झालेलं आहे त्याला कसं होईल. मी हे चित्र पाहतोय, तो कालही पाहत होतो, आजही पाहतोय, तासापूर्वी पण पाहत होतो, आताही तेच पाहतोय, अशी जी काही एक अनुभूती येते ही जर चित्त प्रत्येक वेळेला वेगळंच असेल तर स्मरण नावाची गोष्ट असणार नाही असं त्यांचं म्हणणं. कारण ज्या क्षणी त्या चित्ताने त्याचं आलंबन केलं तो क्षण संपला की ते चित्तही संपलं, ते आलंबनही संपलं, पुन्हा नव्याने चित्त नव्याने आलं, अशा स्वरूपाची परिस्थिती होत राहणार. तर मग अन्य प्रत्ययोपचित्त सेवा कर्माशयस्य अन्य प्रत्युपभोक्ता भवेत. कथंचित समाधीयमानम अपि एतत् अगोमय पायसीय न्यायेन न्यायम आक्षेपते. जर काहीतरी कोणी याचं समाधान करण्याचं असं स्वरूपाचं ठरलं तरी सुद्धा अगोमय पायसीय न्याय, अगोमय पायसीय न्याय काय आहे माहिती नाही, बघायला पाहिजे. तर गोमय नसलेलं अशा प्रकारचं खीर असं काहीतरी त्याचा अर्थ होतोय. किंच स्वात्मानुभवात पन्नव हा चित्तस्य अन्यत्वे प्राप्नोति. स्वात्मानुभवापन्नवः, स्वात्म अनुभव अपन्नवः, स्वतःच्या अनुभवांचं अदृष्ट होणं
चित्तस्य अन्यत्वे प्राप्नोति। कथं यद् अहम् अद्राक्षं तत् स्पृशामि यच्च अस्प्राक्षं तत् पश्यामि अहम् इति प्रत्ययः सर्वस्य प्रत्ययस्य भेदे सति प्रत्ययिनी अभेदेन उपस्थितः। जे मैंने मी बघितलं यद् अहम् अद्राक्षं तत् स्पृशामि, त्याला मी स्पर्श करतो. नंतर यच्च अस्प्राक्षं तत् स्पृशामि, ज्याचा मी पूर्वी स्पर्श केलेला नाही त्याला मी आता स्पर्श करतो. इति प्रत्ययः सर्वस्य प्रत्ययस्य भेदे सति प्रत्ययिनी अभेदेन उपस्थितः. अशा प्रकारचा प्रत्यय सर्व प्रत्ययाचा भेद असताना सुद्धा जो प्रत्यय करणारा त्याचा प्रत्यय घेणारा आहे त्याच्यामध्ये अभेदेन उपस्थित, अभेदाने अशा स्वरूपाचा उपस्थित असतो. एकः प्रत्यय विषयोपमं भेदात्मा ग्रहमिति अहमिति प्रत्ययः. तो एक मध्ये स्पेस नको. एक प्रत्यय विषयोपम भेदात्मा. अर्थ नीट लागत नाहीये. एक जो प्रत्ययी विषय त्याचा उपरम, त्याचा नाश असणारा अशा स्वरूपाचा भेदात्मा अहम इति प्रत्यय, ते जाणून घेणारा, तो भेद जाणून घेणारा मी आहे असं आम्हाला प्रत्यय येतो. म्हणजे मगाशच्या याच्यामध्ये जे मी बघितलं तेच मी स्पर्श करतो. तर स्पर्शनेंद्रियांनी जाणवलेली गोष्ट, जे मी बघितलं चक्षुरेंद्रियांनी जाणवलेली गोष्ट तीच मला मी स्पर्शनेंद्रियांनी पण समजून घेतो आहे अशी प्रतीती येते. जर चित्त भिन्न भिन्न अशा स्वरूपाचे असतील किंवा प्रत्यक्ष चित्त भिन्न असेल तर मला तीच ही गोष्ट अशी प्रतीती येणार नाही, असं त्याचा एक अर्थ. ज्याला मी पूर्वी स्पर्श केला नव्हता त्याला आता मी स्पर्श करतो असा प्रत्यय. तर या ठिकाणी प्रत्ययाने अभेदेने उपस्थित, जो प्रत्यय आहे त्याच्या ठिकाणी अभेदेन, भेदाशिवाय अशा स्वरूपाचा तो उपस्थित होतो. एक प्रत्यय विषयोपम भेदात्मा ग्रह अहम इति प्रत्ययः. कथम अत्यंत भिन्नेषु चित्तेषु वर्तमानं सामान्यम एकम प्रत्ययेन आश्रये. तर अत्यंत भिन्न अशा स्वरूपाची जर चित्त असतील तर सर्वांमध्ये एक सामान्य असं त्या प्रत्ययाच्या आश्रयाने राहणार असं कसं असेल. स्वानुभव ग्राह्यश्च अयम अभेदात्मा अहम ते प्रत्यय. आणि हा जो अभेदात्मा ते पण ज्ञान ग्रहण करणारा मीच होतो आणि हे पण ज्ञान ग्रहण करणारा मीच आहे असं मला प्रत्यय असणारा अशा स्वरूपाचं येतो. उत्तरोत्तर इंद्रिय त्याचा अनुभव घ्यायला लागतील असे आहे का? नाही. उत्तरोत्तर इंद्रिय त्याचा अनुभव घ्यायला लागतील म्हणजे तुला काय म्हणायचं असं मला कळलं नाही आता तरी. इथं प्रश्न असा आहे, जेव्हा मी एकतत्वाभ्यास असं म्हणतो त्या सातत्याने मी त्याच एका विषयाकडे आकृष्ट झालेलो आहे आणि सातत्याने मी त्याच विषयाचं ग्रहण करतो. आता समजा एखादी मूर्ती किंवा चित्र माझ्या समोर आहे आणि सातत्याने मी त्याच्याकडे बघतोय, तर मी एकच आहे. तोच मी जो मागची 10 मिनिटं 15 मिनिटं या चित्राकडे बघत होतो तोच मी आता सुद्धा त्या चित्राकडे बघतोय अशा प्रकारचा अनुभव सगळ्यांना येतो. तो 10 मिनिटापूर्वी बघणारा मी वेगळा, आताचा बघणारा मी वेगळा, आणि त्यामुळे मी एकतत्वाचा अभ्यास करतोय अशा प्रकारची गोष्ट होऊच शकत नाही.
असं जे क्षणभंगवादानुसार मत आहे त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात केलेला आहे. स्वरूपाचं आधी पाहिले मग स्पर्श केला असे आले. पण याच्यामध्ये पाहिले आणि मग स्पर्श केला याच्यात जे मी पाहिलं त्यालाच मी स्पर्श केला. आलंबनही तेच, फक्त इंद्रिय बदललं आणि जाणून घेणाराही तोच. मी पुस्तक पाहिलं, मी पुस्तकाला स्पर्श केला असं जर झालं तर त्याच पुस्तकाला स्पर्श केला. तर याचा अर्थ मी एकच आहे. इंद्रिय बदललं आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारी बुद्धी बदलली तरी विषय तोच आहे असं, किंवा मी तोच आहे. जाणून घेणारा जो आहे तो मीच आहे अशा स्वरूपाचा तो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकतत्वाभ्यास हा वास्तविक होतो आहे. एकतत्वाभ्यास होऊच शकत नाही असं जे बौद्धांचं मत. कारण क्षणोक्षणी सगळंच बदलतं, त्यामुळे हे काय करण्याचा संबंध असताना स्वरूपाचा काही येत नाही असं त्यांचं एकंदर मतितार्थ असं. त्याचं निराकरण करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे असं आता प्राइमा फेसी जे वाटतंय ते या प्रकारचं वाटतं. क्षणभंगवाद आयुर्वेदामध्ये पण आलेला स्वरूपाचा आहे. म्हणजे जो 16वा अध्यायामध्ये स्वभाव परमवाद आहे तिथं चक्रपाणी दत्तानी क्षणभंगवाद आणलाय असणारा अशा स्वरूपाचा. आणि त्यागात विषम हेतूनाम समानांचोपसेवनात विषमानानुबद्धंती जायन्ते धातवसना. विषम हेतूंचा त्याग केला आणि सम हेतूंचं सेवन केलं की विषमान धातूंचा अनुबंध सुटतो आणि धातू साम्य प्रस्थापित होतं. तर त्याच्यामध्ये सांगत असताना निर्मितीला कारण लागतं, पण नाशाला कारण लागत नाही. केचित तत्रापि मन्यन्ते हेतुम हेतोरवर्तन जायन्ते हेतु वैषम्यात विषमादेह धातवा हेतु समास्तेषां स्वभावपरमस्य. हेतू साम्याने धातू साम्य प्रकारचं प्रस्थापित होतं. विषम समधातू निर्माण होतात. हेतू वैषम्याने धातू वैषम्य निर्माण होतं आणि त्या दोहोंचाही स्वाभाविकच नाश होत असतो. स्वभावपरमस्य. प्रवृत्ती हेतुर्भावानां विरोधे नास्ति कारण. प्रवृत्ती हेतुर्भावानां श्लोक आठवत नाही. केचित तत्रापि मन्यन्ते हेतुम हेतोरवर्तन. काही जण असं म्हणतात की हेतू नसणं हे नाशाचं कारण असणार आहे. कारण तो निर्माणच होत नाही. हेतू असेल तर कार्य घडत राहणार, हेतू नसेलच तर कार्य निर्माण होणार नाही असणार आहे. ह्या सगळ्यातून पथ्यापथ्याला किती महत्व आहे हे अधोरेखित अशा स्वरूपाचं करायचंय. कारण तुम्ही थांबवा की कार्य आपोआप थांबेल. कार्य थांबवण्यासाठी वेगळं करण्याची काही गरज नाही असणार आहे. पण नाश त्याचा आपोआपच होत असतो. नाश वेगळा करायला लागत नाही. हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा असणार. तर हीच प्रक्रिया आम्ही ज्ञानाच्या बाबतीमध्ये धरली तर मी आता कुठल्या तरी इंद्रियाच्या माध्यमातून कुठल्या तरी इंद्रियाचा आस्वाद घेतोय म्हणाला. हा क्षण संपला की ते अनुभवही संपला, ते चित्तही संपलं, ते विषयही संपला, सगळंच संपलं. समजा मी चित्त एकाग्र केलेलं असेल आणि त्याच गोष्टीचं
अवलोकन करत असेल किंवा त्याच गोष्टीशी रममाण अशा स्वरूपाचं झालेलं असेल, तर मला असं कसं वाटतं की मी तीच गोष्ट बघणारा मीच आहे असणारा अशा स्वरूपाचा. तर बौद्धांचं म्हणणं असं की प्रत्यक्षात तसं नसतं, पण आपल्याला तसं वाटतं, कारण गोष्ट तशीच चालू आहे अशा स्वरूपाचं दिसतं. पण निर्मितीला कारण लागतं. आता ते नेमकं कारण काय असतं याच्याविषयी बौद्ध फार हो करतात. समजा आता काही हेतू सेवन चालू आहे आणि त्याच्यामुळे मला काही दोष वैषम्य घडून काही लक्षणं निर्माण होत आहेत, तर मी हेतू वैषम्य थांबवलं की दोष वैषम्य निर्मितीची प्रक्रिया कमी होईल, थांबेल पुढे असणाऱ्या अशा स्वरूपाची, आणि स्वास्थ्य मला प्राप्त होईल. पण इथं ह्या प्रकाराने मी माझ्या रोगाचा नाश करतोय असा अर्थ होतो. रोगाचा नाश किंवा दोष वैषम्याचा नाश, दोष साम्याचा नाश आपोआपच होत असतो. की निरोधय कारणम तसं नास्ति नैवान्यथा क्रिया, त्याला थांबवूनही धरता येत नाही किंवा त्याला काहीतरी संस्कार करून बदलून टाकता आलंय असं पण करता येत नाही. यथाभूतच तथा भावो विपद्यते, जसा निर्माण झाला तसाच भाव नष्ट होतो. फक्त या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय कारण घडत राहिलं की तो तसाच निर्माण होत राहतो याच्याविषयीचा उहापोह असणार अशा स्वरूपाचा नाही. मी नेहमी धबधब्याचं एक उदाहरण द्यायचं पदार्थ विज्ञान शिकवत असताना, की धबधबा पडतोय, खाली दगड आहे असणार अशा स्वरूपाचं, आणि तो दगड क्षणाक्षणाने भिजत जातो, कारण त्याचं जे आउटर लेअर आहे परमाणूंचा, ते वरनं पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे हळूहळू हळूहळू विरळ होत जातं, आणि काही वर्षांनी आम्ही बघितलं तर मला असं कळेल की दगडाचा आकार लहान झाला. तर हे सिंपल लॉजिक आहे की तो दगडावरती पडतोय पाण्याचा प्रवाह, आणि हळूहळू वरचा लेअर जो आहे तो निघून जातोय अशा स्वरूपाचा. तो निघून जातोय असं म्हणायच्या ऐवजी हे पाणी सातत्याने वरून पडतंय म्हणून पुढच्या क्षणाला निर्माण होणारा दगडाचा स्तर हा कमी जाडीचा असणारा अशा स्वरूपाचा असेल. तो स्तर निघून गेलाय असं म्हणत नाही, निर्माण होताना कमी स्तर असलेला दगड निर्माण झाला, त्याच्या पुढच्या क्षणाला आणखीन कमी स्तर असलेला दगड निर्माण झाला, आणि असं ओव्हर ए पिरियड एक 2-4 सेंटीमीटरनी दगडाचा आकार कमी झाला असं स्वरूपाचं दिसतं. जी गोष्ट स्पष्ट आहे की जी वरचा लेअर निघून जातोय लिटरली असणारा स्वरूपाचा, ते निघून जातोय असं न म्हणता नवीन निर्माण होणारा दगड हा कमी लेअरचा असता निर्माण होतो असं म्हणणं, हे त्या स्वभाव परमवाद, क्षणभंगवाद याच्यासाठीचा. आता हा जो यांचा आक्षेप आहे की प्रतिसंधाता एकच आहे, ज्या मी मागच्या क्षणाला हे आलंबन बघितलं तोच मी ह्या क्षणाला ते आलंबन बघतोय, की मी मागच्या क्षणाला ते बघितलं, या क्षणाला मी स्पर्श करतोय, तेच आलंबन, तोच मी. तर ही जी एक अनुवृत्ती आहे की सातत्य आहे त्याच्यामध्ये, तोच मी आहे असणार अशा स्वरूपाचं, याला बौद्ध काय उत्तर देतात माहिती नाही. आता हा आणखीन एक या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले असतात, त्याच्याविषयी काही शंका नाहीये, आणि त्याला बौद्धांनी काय उत्तर दिलंय अशी काही कल्पना असणार अशा स्वरूपाची नाही. पण इथं त्यांनी तोच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलाय की असं जर प्रत्येक क्षणी होणारा वेगळाच असतो मी, तर तोच मी अशी अनुभूती आली नसते. अभिज्ञान शाकुंतल मध्ये प्रत्यभिज्ञा नावाची गोष्ट आहे. तर विस्मरण असताना कुठल्या तरी गोष्टीमुळे स्मरण पुन्हा होणं, आणि ती ही शकुंतला, सेयम शकुंतला,
ती म्हणजे कोण, तर मी कण्व ऋषींच्या आश्रयात आला असताना तिच्या मोहात पडलो, तिच्याशी प्रेमविवाह केला, ती शकुंतला. आणि ही शकुंतला म्हणजे कोण, जिला मी नाकारली, जिला मी सांगितलं मी तुझ्याशी लग्न काही केलेलंच नाहीये, मला कोण तू माहितीच नाहीये असणार तू इथे का आलीस वगैरे, ती ही शकुंतला. पण शकुंतला तीच आहे दोन्हीमध्ये. त्या काळाशी अवच्छिन्न असणं, आत्ताच्या काळाशी अवच्छिन्न असणं, त्या दोन गोष्टींमध्ये अंतर आहे. आता जेव्हा ती खुणेची अंगठी तिने दाखवली, तर खुणेची अंगठी त्या कोळ्याने आणून दिली, तेव्हा राजाला असं कळलं, अरे ती ही शकुंतला जिला मी हाकलून दिलं राजवाड्यातून असणार अशी सरिता. आणि मग ती आणि ही यांच्यामधलं अंतर संपलं, शकुंतला शकुंतलाच आहे अशा स्वरूपाचा बोध त्याला झाला, आणि मग त्याने तिचा स्वीकार केला. तर ही प्रत्यभिज्ञा या प्रकारची म्हणून मानली जाते. वेदांताची जी सुरुवात आहे शांकर भाष्याची, युष्मद अस्मद, तुम्ही आणि आम्ही, तुमचं आणि आमचं, ह्याच्यापासून सुरुवात करून तुम्ही आणि आम्ही भिन्न नाही असा शेवट शंकर भाष्याचा. मी वाचलेली नाही शंकर भाष्य, पण ही सुरुवात ऐकली आहे. तसं तत्वमसी ते तू आहेस अशा स्वरूपाचं, ते म्हणजे ब्रह्मतत्व, आणि तो म्हणजे तू असणार जीवात्मा. त्यात तुम्ही दोघे भिन्न नाही आहात, तुम्ही दोघे एकच आहात असं त्याच्यात शेवटी पर्यवसान आहे. तर इथं त्याचं जे अवच्छिन्नत्व आहे, कालवाचक असणारं अशा स्वरूपाचं, किंवा म्हणत असताना ते ब्रह्मतत्वाचे जे काही निकष असतील, आणि त्वम असं म्हणत असताना जीवतत्वाचे जे काही निकष असतील, ते बाजूला टाकून आत्मतत्व एकच आहे अशा स्वरूपाचं विचार मांडणं हा प्रत्यभिज्ञा या स्वरूपाचा आहे. बरेचदा आपण विसरलो असतो कुठली घटना, पण कोणी काही वर्णन करायला लागलं की आठवतं, यावेळी नेमकं काय घडत असेल मेंदूमध्ये. स्मरण हा एक विषय आहे. स्मृती सत्संवेदादेश नृत्यंतै उपजायते, त्या क्षारी स्थानाध्याय 1 मध्ये त्याचं वर्णन आलंय. सदृश रूपग्रहणाचा सादृश्याच विपर्याय असा आहे. निमित्त रूपग्रहणात सादृश्याच विपर्याय वगैरे त्यांनी स्मृती होते. तेव्हा यांचं म्हणणं अनुसंधाता असणारा अशा स्वरूपाचा आत्मतत्व कायम आहे, ते बदलणार नाही. जो मी लहानपणीचा होतो तोच मी तारुण्यात आहे, तोच मी वृद्धावस्थेमध्ये आहे अशी आम्हाला प्रतीती येते. त्यावेळेचा मी कोणतरी वेगळाच होतो, आता कोणतरी वेगळाच आहे असं नाही वाटत. त्यातलं बालवयाशी रिलेटेड असणाऱ्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या तारुण्यात नसतील, तारुण्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या वार्धक्यावस्थेमध्ये नसतील, पण मी तोच असणार आहे. क्षणभंगवादावरती हा मोठा आक्षेप असणारा अशा स्वरूपाचा आहे की जर यच्च तत् क्षणिकम अशा स्वरूपाचे म्हणायला लागणार, तर ह्या प्रकारचा अनुसंधान किंवा प्रत्यभिज्ञा अशा स्वरूपाची कशी होईल, आणि ती तर होते असं म्हणणं आहे. तर ती जर होत असेल तर तो मी एकच कॉन्स्टंट आहे, जो मी होतो मागे तोच मी आता आहे, तोच मी पुढे राहणार आहे वगैरे. त्या मी मध्ये काही बदल असणार अशा स्वरूपाचा झालेला नाही, आणि त्यामुळे स्मृती ही होते या सगळ्या प्रकारची. मागे मी काही अनुभव घेतलेला आहे, विस्मरण झालंय, पण कोणीतरी काहीतरी आठवण करून दिली आणि मग मला असं लक्षात आलं, अरे हो मी विसरलो होतो, बरोबर आहे, असंच आहे बरं का, त्यावेळेला असं असं काहीतरी सांगितलं गेलं होतं, आपण असं काहीतरी बघितलं होतं वगैरे. ज्या अर्थी मला ती स्मृती होते त्या अर्थी त्यावेळचा मी आणि आत्ताचा मी एकच आहे, हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे.
जो क्षणिकत्व पक्षाप्रमाणे भिन्न आहे. आणि म्हणून दुसऱ्या कोणीतरी घेतलेल्या अनुभवाची मला स्मृती होते असं म्हणणं तर्कदृष्ट्या योग्य नाही, असा त्याच्यावरचा आक्षेप अशा स्वरूपाचा. स्वानुभवग्राह्यश्चायम अभेदात्मा अहमिति प्रत्यय. याच्यामध्ये अभेद नाही, मीच आहे तो मागच्या वेळचा. हा स्वानुभवग्राह्य आहे, हा आम्हाला अनुभवाने कळणार अशा स्वरूपाचा. न च प्रत्यक्षस्य माहात्म्यं प्रमाणांतरेण अभिभूयते. प्रत्यक्षाचं प्रामाण्य हे दुसऱ्या कुठल्या प्रमाणाने नष्ट होतं किंवा दुसऱ्या प्रमाणाने त्याचा पराभव होतो असं नाही. प्रत्यक्ष प्रमाण आहे ते आहेच. तोच मी मागच्या क्षणी चित्र बघत होतो, तोच मी या क्षणी चित्र बघतो, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि कुठल्या तरी अशा प्रकारचं लॉजिक लावून आता तर मी भिन्नच आहे आणि त्याच्यामुळे मला अशा स्वरूपाचं ज्ञान होत राहतं, हे ज्ञान सुद्धा क्षणिक असणार अशा स्वरूपाचं राहतं वगैरे वगैरे, असा तो क्षणबंधुवादांचा प्रश्न आहे. प्रमाणांतरंच प्रत्यक्ष बलेनैव व्यवहारं लभते तस्मात् अनेकार्थम अवस्थितं च चित्तम. आणि प्रत्यक्ष बलावरतीच प्रमाणांतर दुसऱ्या प्रमाणांचा व्यवहार अशा स्वरूपाचा प्राप्त होतो. भले अनुमान असेल, उपमान असेल, शब्द असेल, तस्मात् अनेकार्थम अवस्थितं च चित्तम. आणि म्हणून अनेक अर्थावरती अवस्थित अशा स्वरूपाचं तेच चित्त असतं. चित्त भिन्न भिन्न असतात अशा स्वरूपाची. तो विषयाचा अनुभव घेणारं चित्त वेगळं, आताचा विषयाचा अनुभव घेणारं चित्त वेगळं, पुढच्या क्षणाला असणारं चित्त वेगळं, असं जर आम्ही म्हणायला लागलो तर तेच चित्त, तोच मी, ह्या प्रकारचा अनुभव पूर्वी असा घेतला होता, आता असा घेतोय वगैरे वगैरे अशा स्वरूपाचा अनुभव आम्हाला येणार नाही. ज्या अर्थी अनुभव येतो त्या अर्थी प्रत्यक्षणी चित्त बदलणार असतं, अनुभव बदलणारा असतो असं म्हणणे योग्य नाही, असं एकंदर आहे. मुळात मुद्दा निघाला होता तो एकतत्वाभ्यास, तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यास, की हे जे काही विक्षेप आणि अंतराय आहे त्यांचा प्रतिषेध होण्यासाठी एकतत्वाचा अभ्यास करा, एकाच आलंबनावरती मन स्थिर करा. मग खऱ्या अर्थाने एकाच आलंबनावरती मन स्थिर केलं तर चित्त एकाग्र होतं का नाही होत अशी शंका क्षणभंगवादानुसार काढली. आणि जर तसं चित्त एकाग्र होत नसतं क्षणभंगवादानुसार, प्रत्यक्ष चित्त भिन्न भिन्न अशा स्वरूपाचं असतं, तर अनुवृत्तीचा अनुभव आला नसता. तोच मी आता या विषयाचा अनुभव घेतो आहे, तोच मी पुढच्या क्षणाला या विषयाचा अनुभव घेणार आहे वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं जे प्रकरण आहे ते झालं नसतं. ज्या अर्थी असं होतंय त्या अर्थी चित्त एकच आहे, अनुभव ते वेगवेगळे अशा स्वरूपाचे घेत राहत, आणि तसं असून सुद्धा त्या मागच्या अनुभवाची स्मृती ही पण राहते आणि अनुभव घेणारा मीच आहे ही अनुवृत्ती किंवा ही गोष्ट पण तशीच अशा स्वरूपाची राहते. ठीक आहे, जरा पचवायला थोडस जड आहे, पण क्षणभंगवाद पचवायला जास्त जड आहे याच्यापेक्षा. तर मला आता असं वाटतंय की आपण इथं थांबूया आणि खूपच ठीक आहे. मैत्री करुणामुदितोपेक्षाणां सुखदुःख पुण्यापुण्य विषयाणां भावनार्थ चित्त प्रसादनम. ते आहे सूत्र पुढच्या सोमवारी अशा स्वरूपाचं घेऊ. एकंदर परिस्थिती अशी आहे की जसं आपण समजण्याचा प्रयत्न करू तसं असं लक्षात येईल की ज्या गोष्टी आपल्या इंद्रियांच्या पर अशा स्वरूपाच्या आहेत त्या गोष्टी इंद्रियांच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये आणि पुढे जाऊन इंद्रिय पण सोडून देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करणं असा हा उद्योग आहे. आणि त्याचं खऱ्या अर्थाने स्वरूप समजणं ही गोष्ट खूप अवघड असणार आहे अशा स्वरूपाची आहे. त्या मागच्या वेळेला मी सांगितलं तसं पतंजलींनी हे कसं काय लिहिलं असेल, ते तदादृष्ट स्वरूपे अवस्थानम या अवस्थेला जाऊन परत आले का,
सांगायला हे सगळं असणार अशा स्वरूपाचं. तर तिचं परत यायचं तर कारणच नाहीये या सगळ्या प्रकरणात. आणि त्या अवस्थेला न पोचता हे सगळं त्यांनी सांगितलं असेल अशा स्वरूपाचं असेल. तर कशावरून या प्रकाराने गेल्यानंतर आम्ही त्या स्थितीला पोहोचू, अशी पण कोणाच्या डोक्यात शंका येणं सहज शक्य असणार आहे स्वरूपाचं. पण त्यांचं म्हणणं असं आहे की नाही, तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे आचरण करत राहा, अनुभव घेत राहा, तर तुम्हाला त्या अवस्थेला नक्की पोचता येईल अशा स्वरूपाचं. ठीक आहे, मला असं वाटतंय की इथे थांबूया आणि सोमवारी पुन्हा एकदा याच्याविषयी बोलूया. योगेन चित्तस्य पदेन वाचां बलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. विरम्यते व्याख्यानव्यापारः सोमवासरे